कृपा शंकर सिंग असं म्हणतायत की उत्तर भारतीय उमेदवारांना जास्त निवडून आणा, उत्तर भारतीय महापौर आपल्याला बसवायचा आहे. कसं बघतं या वक्तव्याकडे? महापौर वगैरे बसवणे हे राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय असतो. जे काही लोक निवडून येतात त्यामध्ये गटनेता कोणाला करायचं, प्रतोद कोणाला करायचं, उपमहापौर कोणाला करायचं, महापौर कोणाला करायचं हे राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काय चर्चेतून तो विषय निघाला मला माहिती नाही, पण शेवटी या राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे. दोन मुद्दे, एका साईडला कृपाशंकर सिंग सारखे नेते उत्तर भारतीय महापौर बनण्याची भाषा करतात, त्यामुळे परत एकदा मराठी आणि अमराठीचा वाद पळून आला आहे. आणि दुसरी गोष्ट की भाजप असेल किंवा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस असेल, गुन्हेगारी थेट असणाऱ्या लोकांनाच तिकीट दिल्याचं दिसून येतं. पुण्यात मोहोळ कुटुंबीय जो तिथला आरोपी आहे त्याच्या घरात भाजपाने तिकीट दिलं आहे, तर दुसरीकडे अजित पवारांनी तिथला जो गुंड आहे मारनेकाच्या मारण्याच्या बायकोला तिकीट दिलेलं आहे, आंदेकरांना तिकीट दिली. काही ठिकाणी गुन्हे दाखल होतात, पण कोर्टाच्या त्या ठिकाणी सुनावणी सुरू असतात, अंडर ट्रायल केस असतात. त्यामुळं अंडर ट्रायल केस जोपर्यंत निकाल निघत नाही तोपर्यंत साधारणतः विचार करतो आपण की गुन्हा दाखल झाला आहे, पण अंडर ट्रायल असल्यामुळं त्याच्यावर काही दोषारोप झाला नाही आहे. दोषारोप झाला आणि दोष सिद्ध झाला तर मात्र मग आपण विचार करतो.